नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता सगळ्यांनाच मार्गशीर्ष महिन्याचे वेध लागलेले आहेत. बऱ्याच महिला या महिन्यापासून स्वामींचे 11 गुरुवार चालू करतात, स्वामींचे पारायण चालू करतात, मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रतसुद्धा करत असतात. आता हे करताना मार्गशीर्ष गुरुवार आणि स्वामींचे 11 गुरुवार चालू असतील तर कसं करायचं, किंवा भरपूर प्रश्न असतात की हे गुरुवार त्या गुरुवारमध्ये काउंट होतील का किंवा धरले जातील का, आपण त्यामध्ये ते धरू शकतो का, किंवा मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची जी पूजा असते तर दर गुरुवारी आपण तोच नारळ वापरावा का, किंवा त्याला तडा गेला, तो खराब झाला किंवा तो सुकला, त्यात पाणी अगदी सुकून गेलं तर काय करायचं. प्रेग्नंट महिला ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही आहे त्यांनी काय करायचं, किंवा तुम्हाला जर पिरियड्स आले तर मध्ये सुतक आलं, किंवा जर मधल्या गुरुवारी जर पिरियड्स आले तर त्या दिवशी उपवास स्किप करायचा का, पूजा मांडायची नाही का, हे सगळे नियम काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, यावर्षी मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबर शुक्रवारपासून सुरू होणार असून यावर्षी 4 मार्गशीर्ष गुरुवार आले आहेत. पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर, दुसरा गुरुवार 4 डिसेंबर, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर आणि शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार 18 डिसेंबरला, ज्या दिवशी आपण उद्यापन करतो तो चौथा गुरुवार 18 डिसेंबरला आलेला आहे. आता बघा, पहिला प्रश्न की ताई 11 गुरुवार चालू आहे तर या गुरुवाराच्या व्रतमध्ये आपण ते गुरुवार धरू शकतो का जे स्वामींचे आपण करत आहोत. आता बघा, आमच्याकडं जर 2 उपवास असतील तर कोणताही एक उपवास धरला जातो. आता बऱ्याच जणांच्याकडे पद्धत आहे की 2 उपवास असतील तर दोन्ही काउंट केले जातात, पण आमच्या घराण्यामध्ये माझं जे सासर आहे, जे माहेर आहे, त्या दोन्ही घरांमध्ये ही परंपरा चालू आलेली आहे की 2 उपवास जर असतील तर कुठला तरी एक उपवास काउंट केला जातो किंवा धरला जातो. आता तुमच्या घरामध्ये जी पद्धत आहे आपल्या आईवडिलांना विचारा, वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारा आणि त्याप्रमाणे सुरू करा. बघा, काय असतं ना, आपण ना भरपूर यूट्यूब व्हिडिओज बघतो. आता त्यांच्याकडे जी परंपरा आहे, त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते शेअर करतात, पण आपल्या रूढी परंपरा आपल्या ज्या पूर्ण घराण्यात चालू आलेल्या आहेत त्या कधीच आपण बदलायच्या नसतात. तुम्ही ॲडिशन करा, पण अजिबात त्या एकदमच चेंज केल्या दुसरे सांगतायत म्हणून असं करू नका. त्यामुळे तुमच्या घरी विचारा आणि मगच तुम्ही ती पद्धत तुम्ही फॉलो करा. आता पूजा मांडणी करताना आपण जो पहिल्या गुरुवारी नारळ वापरणार आहोत तोच नारळ आपल्याला दर गुरुवारी वापरायचा आहे. दर गुरुवारी नवीन नारळ वापरायचा नाही आहे. पहिल्या गुरुवाराला जो नारळ वापरणार तोच तुम्ही 4 मार्गशीर्ष गुरुवारला तुम्हाला तो वापरायचा आहे. आता समजा त्याला तडा गेला, किंवा त्याच्या आतलं जे पाणी आहे ते सुकलं, किंवा तो नारळ पूर्ण सुकून गेला, किंवा तो खराब झाला, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही तो नारळ निर्माल्यात विसर्जन करा आणि नवीन नारळ आणून तो परत गुरुवारच्या पूजेला आपण वापरू शकतो किंवा त्या कलशामध्ये ठेवू शकतो. आता तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्हाला उपवास किंवा मार्गशीर्ष पूजा करायला जमणार नसेल, किंवा कोणी खूप आजारी असेल, तुमची आता जस्ट डिलिव्हरी झालेली आहे, बेबी लहान आहे, तुम्ही त्यांना ब्रेस्ट फीड करताय आणि बेबी खूपच लहान आहे, तर ह्या वर्षी गुरुवार करायचे का. तर बघा, 1 वर्ष तुम्ही गुरुवारची पूजा जी आहे ती स्किप केली तरीही चालेल, कारण हेल्थ, बेबी, त्याचं पूर्ण संगोपन हे महत्त्वाचं असतं. आपल्या हेल्थकडं लक्ष देणं डिलिव्हरीनंतर हे महत्त्वाचं असतं. प्रेग्नंट झाल्यानंतर आपल्यामध्ये 2 जीव असतात, त्यामुळे आपण आणि आपला जीव आणि जो जीव आपल्या आतमध्ये आहे तो सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजिबात उपवास करू नका. ज्यांना हेल्थ कंडिशन्स आहेत, गोळ्या सुरू आहेत, त्यांनीही उपवास करू नका. तुम्ही जमलं तुम्हाला तरच तुम्ही करा, नाहीतर 1 वर्ष जर तुम्ही स्किप केलं तरी हरकत नाही. पुढच्या वर्षीपासून परत तुम्ही ह्या पूजेला परत सुरुवात करू शकता किंवा रेझ्यूम करू शकता. आता समजा 4 गुरुवारमध्ये तुमचे जर कुठल्या तरी एक गुरुवारला पिरियड्स आले तर काय करायचं. तर बघा, कुठल्याही गुरुवारी तुमचे पिरियड्स आले तर पूजा स्किप करायची नाही. घरातले जे कोण मंडळी असतील, भले मग शेजारचे काकू असतील, तुमची मैत्रीण असेल, तुमचे मिस्टर असतील, मुलगी असेल, सासू
असेल, जाऊ असेल, वहिनी असेल, तर त्यांना ही पूजा तशीच मांडायला सांगा. दिवसभर तुम्ही जसा उपवास करता गुरुवारचा मार्गशीर्षातला, तसाच तुम्हाला उपवास करायचा आहे. कारण बघा, हे गुरुवारचे जे व्रत आहे ते एकदम तुम्ही पहिल्या गुरुवारी सुरू करून शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारीच आपण उद्यापन करतो, नंतर आपण हे कंटिन्यू नाही करत. त्यामुळे तुम्हाला जरी मधला गुरुवारमध्ये जरी मासिक पाळी किंवा पिरियड्स किंवा सूतक आलं, तर तुम्हाला ब्राह्मणाला बोलवून ते कंप्लीट करून घ्यावं लागेल. आणि जर तुम्हाला पाळी आली तर कोणत्याही फॅमिली मेंबरनी ती पूजा मांडायची आहे. तुम्ही कथा, आरती ऐकू शकतात किंवा त्यांना म्हणायला लावू शकता. नंतर पूजा मांडणी त्यांनी ते करू शकतात. दिवसभर उपवास मात्र जसं तुम्ही करता तसं तुम्हाला करायचं आहे. आता ह्याचे नियम काय आहेत तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण पूर्ण महिना व्रतवैकल्याने भरून गेलेला असतो. आपण खूप सारे पारायणं, पोथी, ग्रंथ, पूजा, व्रत हे करत असतो. त्यामुळे हा पूर्ण महिना आपण अजिबात नॉनव्हेज खायचं नाही आहे. भले मग ते अंड असे ना, मांस, मच्छी असे ना, सिगरेट, दारू जे काय असे ना, ते अजिबात आपल्याला करायचं नाही. असं नाही की मार्गशीर्ष गुरुवारची पूजा झाली की शुक्रवारी आपण खाऊ शकतो, रविवारी आपण खाऊ शकतो. अजिबात नाही, त्याला काही उपयोग नाही. मग तुम्ही अजिबात व्रत करू नका. त्यामुळे मार्गशीर्ष पूर्ण महिना नॉनव्हेज खाऊ नका, दारू, सिगरेट पिऊ नका. घरात कलह, भांडणं, कटकटी, शिव्या, शाप, गाली, गलोच अजिबात करू नका. जेवढं तुम्हाला सात्विक राहता येईल तेवढं सात्विक राहा. हां, तुम्ही कांदा, लसूण हे खाऊ शकता. ज्या दिवशी गुरुवारी, ज्या दिवशी तुम्ही पूजा करणार आहात मार्गशीर्ष गुरुवारची, त्या दिवशी मात्र परान्न टाळा. बाकी ॲज सच ह्याचे एवढे काही नियम नाही आहेत. त्यामुळे छान तुम्ही पूजा करा. 4 गुरुवार आहेत. पूजा जर तुम्ही कधी केली नसेल तर या मार्गशीर्ष गुरुवारपासून पूजेला नक्की सुरुवात करा. हे जे अनुभव प्रचंड आहेत, येणार म्हणजे तुम्हाला रिझल्ट येणार. आणि काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.